तर विद्यार्थ्यांनो बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला फ्लावर म्हणजे काय हे या ठिकाणी लर्न करायचं आहे. तर फ्लावर म्हणजे फ्लावरची डेफिनेशन कशी लिहितो बघा मी. फ्लावर इज मॉडिफाइड शूट where shoot apical meristem changes into floral meristem. शूट अपिकल मेरिस्टेम जो असतो तो कशामध्ये बदलतो? फ्लोरल मेरिस्टेम मध्ये बदलतो. म्हणजे फ्लावर हा काय आहे? शूट, मॉडिफाइड शूट आहे. म्हणजे समजा हे स्टेम आहे, स्टेम हा शूटचा पार्ट आहे ना, हे शूट आहे म्हणजे स्टेम. त्याच्या टोकाला काय असतं? शूट अपिकल मेरिस्टेम असतं. शूट अपिकल मेरिस्टेम बदलतं कशामध्ये? फ्लोरल मेरिस्टेम मध्ये बदलतं. शूट अपिकल मेरिस्टेम कशामध्ये बदलतं? फ्लोरल मेरिस्टेम मध्ये बदलतं. आणि मग या फ्लोरल मेरिस्टेम वरती काय बनतो? तर फ्लावर बनतो. या ठिकाणी काय बनतं? फ्लावर या ठिकाणी बनतो. तर शूट म्हणजे हा जो स्टेम आहे त्या स्टेमचा मॉडिफाइड पार्ट म्हणजे स्टेम, शूट अपिकल मेरिस्टेम ते फ्लोरल मेरिस्टेम मध्ये कन्वर्ट होतं आणि त्याच्यावरती काय लागतं? फ्लावर्स लागतात. लक्षात घ्या. मग फ्लावर बनत असताना जो ह्याचा जो फ्लावरचा जो मधला भाग आहे ना, इंटरनोड हा स्टेमचा इंटरनोड जो आहे ना, तर पुढे जाऊन इंटरनोड डज नॉट इलॉंगेट. स्टेमचा इंटरनोड जो आहे तो इलॉंगेट होत नाही. इंटरनोड डज नॉट मीन्स इंटरनोड इलॉंगेशन स्टॉप्स. इंटरनोड जे आहे, इथलं इंटरनोड असं जे मधला दोन नोडल रिजन मधला अंतर, त्याला म्हणतो आपण इंटरनोड. हा पुढे जाऊन इंटरनोड शॉर्ट होतो, तो इलॉंगेट होत नाही. इंटरनोड इलॉंगेशन स्टॉप होतं आणि ऍक्सिस असा कंडेन्स्ड होतो. फ्लोरल ऍक्सिस कंडेन्स्ड होतो. ज्याच्यावर फुलं लागणार आहेत त्याला फ्लोरल ऍक्सिस म्हणतात. फ्लोरल ऍक्सिस कंडेन्स्ड होतं, इंटरनोड इलॉंगेट होत नाही. अशा प्रकारे फ्लावर बनत असताना होत असतं. आता जो फुलाचा स्टॉक आहे ना रे, या फुलाच्या स्टॉकला म्हटलं जातं पेडिसेल. फुलाच्या स्टॉकला काय म्हणतात? पेडिसेल म्हणतात. स्टॉक ऑफ फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. हा जो फूल आहे या फुलाच्या ह्या स्टॉकला काय म्हणतात? पेडिसेल म्हणतात. फुलाच्या स्टॉकला पेडिसेल. फुलाचा जो डेट आहे त्याला पेडिसेल म्हणतात. द अप्पर पार्ट ऑफ पेडिसेल इज कॉल्ड थॅलॅमस. हा जो फूल आहे या फुलाच्या वरच्या भागाला काय म्हटलं जातं रे? थॅलॅमस असं म्हणतात. की जिथं फुलाचे चारही पार्ट्स येतात, फुलाचे जिथे पार्ट्स येतात त्याला म्हटलं जातं थॅलॅमस. फुलाचे जे चार भाग ज्याच्यावरती असतात त्याला थॅलॅमस म्हणतात. हा फुलाचा जो स्टॉक असतो त्याला पेडिसेल असं म्हणतात. आणि त्या पेडिसेलचा अप्पर पार्ट जो असतो त्याला थॅलॅमस असं म्हणतात. आणि त्याच्यावर फुलाचे चार पार्ट्स येतात. मग टोटली आता जर आपण फ्लावरच्या बाबतीत जर डिस्कस करायचं झालं तर फ्लावर हा काय आहे? मॉडिफाइड शूट आहे. शूट अपिकल मेरिस्टेम हा फ्लोरल मेरिस्टेम मध्ये कन्वर्ट होतो. आणि हा जो फुलाचा स्टॉक आहे त्याला पेडिसेल म्हणतात. आणि तो जो वरचा टोकाचा भाग असतो त्याला थॅलॅमस असं म्हणतोय आपण. पेडिसेलचा वरचा भाग थॅलॅमस म्हणतोय. जनरली हे काय झालं? जनरली हे झालं ते फ्लावर कशासाठी हेल्प करतं? फ्लावर हे प्लांटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी हेल्प करतं. फ्लावर हे प्लांटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी या ठिकाणी हेल्प करत असतं. आता फुलाचे आपण चार पार्ट्स कुठले कुठले आहेत ते पाहूया.
पार्ट्स ऑफ फ्लावर, फुलाचे पार्ट्स कुठले कुठले आहेत? फुलाचे 4 पार्ट्स आहेत, 2 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करू शकतोय. कुठले कुठले बघा. नॉन इसेन्शियल पार्ट्स, नॉन इसेन्शियल पार्ट्स, इसेन्शियल पार्ट्स. नॉन इसेन्शियल पार्ट्स आणि इसेन्शियल पार्ट्स. नॉन इसेन्शियलला ॲसेसरी पार्ट्स पण म्हणतात. नॉन इसेन्शियल मध्ये 2 भाग आहेत, कॅलिक्स आणि करोला. कॅलिक्स आणि करोला. आता बघा, नॉन इसेन्शियल पार्ट्स म्हणजे काय? फुलाचे जे भाग रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत, डायरेक्ट रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत, त्यांना नॉन इसेन्शियल किंवा ॲसेसरी पार्ट्स म्हणतात. त्यामध्ये आहे हा ग्रीन कलरचा बघा, हा जो ग्रीन कलरचा बाहेरचा भाग जो दिसतो त्याला कॅलिक्स. त्यानंतर ब्राईट कलरचा पार्ट असतो त्याला करोला. कॅलिक्सच्या एका मेंबरला काय म्हणतात रे? सेपल असं म्हणतात. कॅलिक्स जो आहे ना, त्या कॅलिक्सच्या एका मेंबरला सेपल असं म्हणतात. करोलाच्या एका मेंबरला काय म्हटलं जातं रे? पेटल असं म्हणतात. हा जो करोला आहे त्या करोलाच्या एका मेंबरला पेटल असं म्हणतात. आणि रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होणारे 2 भाग आहेत. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फुलाचा जो आहे त्या मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला म्हटलं जातं अँड्रोशियम, आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फुलाचा जो आहे त्याला म्हटलं जातं गायनोशियम. अँड्रोशियम आणि गायनोशियम. अँड्रोशियम म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, गायनोशियम म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. अँड्रोशियमच्या एका युनिटला काय म्हणतात? स्टेमेन. गायनोशियमच्या एका युनिटला काय म्हटलं जातं? कार्पेल असं म्हणतात. हा जो भाग आहे फुलाचा त्याला स्टेमेन म्हणतात. सगळ्या स्टेमेन्सना मिळून अँड्रोशियम, आणि अँड्रोशियमचा एक मेंबर काय असतो रे? स्टेमेन असतो. गायनोशियमचा एक मेंबर काय आहे रे? कार्पेल. कार्पेलमध्ये 3 भाग कुठले कुठले आहेत? ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा, 3ला मिळून म्हणतात कार्पेल. आणि सगळ्या कार्पेल्स, कार्पेल हा एक गायनोशियमचा युनिट आहे, एक पार्ट आहे असं म्हणतोय आपण. हे दोन्हीही पार्ट इसेन्शियल का आहेत? हे दोन्हीही पार्ट इसेन्शियल आहेत कारण त्यांचा रोल डायरेक्टली रिप्रोडक्शन मध्ये आहे. त्यांचा रोल डायरेक्टली रिप्रोडक्शन मध्ये आहे, म्हणून याला म्हटलं जातं इसेन्शियल पार्ट्स. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन गायनोशियम. अँड्रोशियमच्या एका मेंबरला स्टेमेन, गायनोशियमच्या एका मेंबरला कार्पेल असं म्हणतात. हे बघा, अँड्रोशियमचा एक मेंबर म्हणजे स्टेमेन, अँड गायनोशियमचा एक मेंबर म्हणजे कार्पेल. कार्पेलमध्ये 3 भाग आहेत, ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. हे झाले फुलाचे 4 पार्ट्स. फुलाचे 4 पार्ट्स: कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. कॅलिक्स, करोला नॉन इसेन्शियल कारण डायरेक्ट रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत. अँड्रोशियम आणि गायनोशियम इसेन्शियल कारण डायरेक्ट रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतात. यातला मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कुठला आहे? अँड्रोशियम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कुठला? गायनोशियम. अँड्रोशियम सगळ्या स्टेमेन्स मिळून अँड्रोशियम बनतं, सगळे कार्पेल्स मिळून गायनोशियम बनतं या ठिकाणी असं म्हणतोय आपण. हे झाले फुलाचे 4 पार्ट्स. आता काही टेक्निकल टर्म्स पाहूया. आता फुलाच्या बाबतीत काही टेक्निकल टर्म्स आपल्याला पाहायचे आहेत. बघा कुठले कुठले टेक्निकल टर्म्स. टेक्निकल टर्म्स अबाउट फ्लावर. फ्लावरच्या बाबतीत, अबाउट फ्लावर, त्या टेक्निकल टर्म मध्ये फुलाला डिस्क्राइब केलं जातं. आता फ्लावर मध्ये पहिला टेक्निकल टर्म सुटला कंप्लीट फ्लावर. पहिला टेक्निकल टर्म कुठला? कंप्लीट फ्लावर. आता कंप्लीट फ्लावर म्हणजे काय बघा रे.
कंप्लीट फ्लावर म्हणजे काय? फुलामध्ये चारही भाग असणं, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम, म्हणजे सेपल्स, पेटल्स, स्टेमेन, कार्पेल हे चारही भाग फुलामध्ये असले तर त्याला म्हटलं जातं कंप्लीट फ्लावर. म्हणजेच बघा, a flower has all four parts or holes. फुलाच्या पार्ट्सला होल्स पण म्हटलं जातं. ज्या फुलामध्ये चारीच्या चारही भाग प्रेझेंट असतात त्याला कंप्लीट फ्लावर असं म्हणतात. ज्या फुलामध्ये चारीच्या चारही भाग प्रेझेंट असतात त्याला कंप्लीट फ्लावर असं म्हणतात. उदाहरणार्थ इथं आपण एक्झाम्पल देऊ शकतो, हिबिस्कस, जास्वंदचं जे फुल आहे त्या जास्वंदच्या फुलामध्ये सगळेच्या सगळे पार्ट्स असतात बघा फुलाचे. कंप्लीट फ्लावर म्हणजे काय? ज्या फुलामध्ये सेपल आहे, पेटल आहे, स्टेमेन आहे, कार्पेल आहे, म्हणजे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम सगळे पार्ट्स आहेत त्याला कंप्लीट फ्लावर असं म्हणतात. हिबिस्कस मध्ये असतं. इनकम्प्लीट फ्लावर म्हणजे काय बघा? इनकम्प्लीट फ्लावर म्हणजे any one part or whole is absent. कुठला तर एखादा पार्ट फुलामध्ये ॲब्सेंट असणं, मग तशा फुलाला इनकम्प्लीट फ्लावर असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, काही फुलामध्ये स्टेमेन नसतं, फक्त कार्पेल असते, अँड्रोशियम नसतोच. मग अशी फुलं जी असतात, युनिसेक्शुअल फ्लावर्स जे असतात, युनिसेक्शुअल फ्लावर्स आपण कशाला एक्झाम्पल देऊ शकतो बघा? युनिसेक्शुअल फ्लावर आपण इनकम्प्लीट फ्लावरला एक्झाम्पल देऊ शकतो. इनकम्प्लीट फ्लावर म्हणजे काय? कुठला तरी एक भाग फुलामध्ये ॲब्सेंट असणं. उदाहरणार्थ बघा, आता काही फुलामध्ये हा भाग नसतोच. काय नसतो? स्टेमेन नसतो, फक्त कार्पेल असतं. किंवा काही फुलामध्ये फक्त कार्पेल असतं आणि काय असतं? कार्पेल ॲब्सेंट असतं आणि फक्त काय असतं? स्टेमेन असतं. मग कुठला तर एक सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहे आणि एक सेक्स ऑर्गन ॲब्सेंट आहे, अशी फ्लावर्स म्हणजे युनिसेक्शुअल फ्लावर्स असतात. इनकम्प्लीट फ्लावरचा अर्थ काय? इनकम्प्लीट फ्लावर म्हणजे ज्या फुलामध्ये कुठला तरी फुलाच्या चारीपैकी एक भाग ॲब्सेंट. चारीपैकी जनरली काय असतं? स्टेमेन ॲब्सेंट असतात. स्टेमेन ॲब्सेंट असले तर युनिसेक्शुअल फिमेल फ्लावर. स्टेमेन ॲब्सेंट असतात, फक्त कार्पेल असतं. किंवा कार्पेल प्रेझेंट असतं, स्टेमेन ॲब्सेंट असतात. किंवा असं म्हणूया आपण, स्टेमेन ॲब्सेंट असतात, फक्त कार्पेल असतं. किंवा कार्पेल ॲब्सेंट असतात, फक्त स्टेमेन्स असतं. दोन सेक्स ऑर्गन पैकी कुठला तरी एक सेक्स ऑर्गन ॲब्सेंट असणं, एक कुठला तरी प्रेझेंट असलं. मग चारपैकी एक भाग ॲब्सेंट राहिला ना, मिसिंग राहिला ना, त्याला म्हणतात युनिसेक्शुअल फ्लावर्स, म्हणजेच इनकम्प्लीट फ्लावर असं म्हणतात. आता बघा नेक्स्ट पाहूया. बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय? A flower has both stamen and carpel. ज्या फुलामध्ये स्टेमेन आणि कार्पेल म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टेमेन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कार्पेल दोन्हीही प्रेझेंट असतात त्याला म्हणतात बायसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे फ्लावर हॅज स्टेमेन अँड कार्पेल, म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन गायनोशियम दोन्हीही ज्या फुलामध्ये असतात त्याला बायसेक्शुअल फ्लावर असं म्हटलं जातं. त्याला म्हटलं जातं कुठलं फ्लावर? बायसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल फ्लावर आय होप सगळ्यांना लक्षात आला असेल. बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे ज्या फुलामध्ये स्टेमेन आणि कार्पेल म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्हीही एकाच फुलामध्ये असणं त्याला म्हणतात बायसेक्शुअल फ्लावर. आता नेक्स्ट पाहूया.
युनिसेक्शुअल फ्लावर्स. म्हणजे काय? ए फ्लावर हॅज either stamen or कार्पेल. फुलामध्ये स्टेमेन तर असतो किंवा कार्पेल तर असतो, दोन्हीही नसतात. समजा स्टेमेन असला तर कार्पेल नसतो, कार्पेल असला तर स्टेमेन नसतो. एक सेक्स ऑर्गन प्रेझेंट असणं, एक कुठला तरी सेक्स ऑर्गन फुलामध्ये असणं, त्याला म्हटलं जातं बाय युनिसेक्शुअल फ्लावर. अँड्रोशियम म्हणजे स्टेमेन तर असतं किंवा गायनोशियम म्हणजे कार्पेल असतो, दोन्हीही नसतात. एक कुठला तर सेक्स ऑर्गन असतो, त्याला म्हणायचं युनिसेक्शुअल फ्लावर्स. त्याला काय म्हटलं जातं? युनिसेक्शुअल फ्लावर. म्हणजे लक्षात घ्यायचं, ज्या फुलामध्ये फक्त स्टेमेन आहे त्याला युनिसेक्शुअल मेल फ्लावर म्हणतात. ज्या फुलामध्ये फक्त कार्पेल आहे त्याला युनिसेक्शुअल फिमेल फ्लावर असं म्हणतात. आता बघा, युनिसेक्शुअल फ्लावरचे दोन प्रकार आहेत, स्टॅमिनेट फ्लावर किंवा मेल फ्लावर, पिस्टिलेट फ्लावर किंवा फिमेल फ्लावर. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे समजा हा फ्लावर आहे तर या फ्लावर मध्ये मेल सेक्स ऑर्गन स्टेमेन तेवढंच असतं, ओनली स्टेमेन्स प्रेझेंट. नो कार्पेल. कार्पेल म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. हे बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे कार्पेल, गायनोशियमचा पार्ट ते ॲब्सेंट आहे, फक्त स्टेमेन आहे. अशा फ्लावरला स्टेमिनेट फ्लावर किंवा मेल फ्लावर असं म्हणतात. आता ज्या फुलामध्ये फक्त कार्पेल आहे, स्टेमेन नाही, म्हणजे काय आहे? ओहरी, स्टाईल आणि हा स्टिग्मा. म्हणजे हे कशाचे पार्ट आहेत? ओहरी, स्टाईल, स्टिग्मा हे जे आहेत ते कशाचे पार्ट आहेत? तर कार्पेलचे आहेत. मग ज्या फुलामध्ये फक्त कार्पेल आहे, ओनली कार्पेल प्रेझेंट, नो स्टेमेन्स, स्टेमेन्स नाहीत, ज्याच्यामध्ये स्टेमेन्स नाहीत फक्त कार्पेल आहेत, त्यांना पिस्टिलेट फ्लावर किंवा फिमेल फ्लावर असं म्हटलं जातं. युनिसेक्शुअल फ्लावरचे दोन प्रकार आहेत, स्टॅमिनेट फ्लावर आणि पिस्टिलेट फ्लावर. स्टॅमिनेट फ्लावर म्हणजे ज्या फुलामध्ये फक्त स्टेमेन्स आहेत त्याला स्टॅमिनेट किंवा मेल फ्लावर म्हणतात. ज्या फुलामध्ये फक्त कार्पेल आहे म्हणजे ओहरी, स्टाईल, स्टिग्मा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तेवढंच आहे, त्याला फिमेल फ्लावर किंवा पिस्टिलेट फ्लावर असं म्हणतात. ज्या फुलामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टेमेन तेवढाच आहे त्याला मेल फ्लावर किंवा स्टेमिनेट फ्लावर, आणि ह्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तेवढंच आहे त्याच्यामध्ये त्याला पिस्टिलेट फ्लावर असं म्हटलं जातं किंवा फिमेल फ्लावर असं म्हटलं जातं. ओके, हे काही टेक्निकल टर्म झाले फ्लावर्सच्या बाबतीत. तर आणखीन एक काही पॉईंट डिस्कस करायचा बघा आपल्याला. तर फ्लावर हे ट्रायमरस, पेंटामरस आणि टेट्रामरस असतात. म्हणजे काय बघा, a flower may be trimerous, tetramerous and pentamerous. याचा अर्थ काय? म्हणजे when floral appendages, when floral parts or appendages are in multiple of 3, 4 and 5. म्हणजे जे फुलाचे पार्ट्स आहेत
सेपल्स, पेटल्स आणि स्टेमेन्स आणि कार्पेल यांचे नंबर जर 3 असतील, सेपल, पेटल्स आणि स्टेमेनचे नंबर जर 3 असतील तर ते ट्रायमरस झाले. त्यांचे नंबर जर 4 असतील तर ते टेट्रामरस झाले. त्यांचे नंबर जर 5 असतील तर ते पेंटामरस झाले. म्हणजे सेपल, पेटल आणि स्टेमेनचे नंबर जर 5 असतील तर ते पेंटामरस फ्लावर झाले. यांचे नंबर सेपल, पेटल आणि स्टेमेन्स आणि कार्पेलचे नंबर जर 4 असतील तर टेट्रामरस, 3 असतील त्यांचे नंबर सेपल, पेटल, स्टेमेन्स आणि कार्पेलचे नंबर जर 3 असतील तर ते ट्रायमरस. म्हणजे 3, 4, 5 यांच्या मल्टिपलमध्ये जर फुलाच्या पार्ट्सचे नंबर असले तर त्याला ट्रायमरस, टेट्रामरस आणि पेंटामरस फ्लावर असं म्हटलं जातं. आता बघा, आपल्याला आणखीन काय स्टडी करायचे आहेत? सिमेट्री इन द फ्लावर. सिमेट्री इन फ्लावर म्हणजे काय? सिमेट्रीचा अर्थ काय? तुम्ही ॲनिमल किंगडम मध्ये स्टडी केलाय की कुठल्याही एका प्राण्याचं 2 समान भागामध्ये जर विभाजन करायचं असेल तर त्या ठिकाणी सिमेट्री आहे. बायलॅटरल, रॅडियल अशी सिमेट्री आहे. तसं फुलामध्ये देखील सिमेट्री असतं. जर फुलाचे 2 समान भागामध्ये जर विभाजन करायचं असेल तर फुलामध्ये जी सिमेट्री असते ती सिमेट्री किती प्रकारची आहेत बघा? 3 प्रकारचे आहेत. ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर, झायगोमॉर्फिक फ्लावर, आणि एसिमेट्रिकल फ्लावर. 3 प्रकारच्या सिमेट्री कुठल्या कुठल्या आहेत? ॲक्टिनोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक आणि एसिमेट्रिकल फ्लावर. आता बघा, ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्रीला ॲनिमल मध्ये काय म्हटलं जातं बघा, आणि झायगोमॉर्फिक सिमेट्रीला काय म्हटलं जातं? तुम्ही स्टडी केला की रॅडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री. आता रॅडियल सिमेट्री तुम्ही स्टडी केलाय. आता तसंच हिथं फुलामध्ये सिमेट्री आहेत. ॲक्टिनोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक आणि असिमेट्रिकल फ्लावर असं म्हणतोय आपण त्याला. ह्या सिमेट्रीचा अर्थ काय? कशा आपण सिमेट्री डिस्क्राईब करतोय फ्लावरमध्ये? ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजे काय, झायगोमॉर्फिक म्हणजे काय आणि असिमेट्रिकल म्हणजे काय? आता तुम्ही रॅडियल सिमेट्री स्टडी केलाय, बायलॅटरल सिमेट्री स्टडी केलाय. तसं फ्लावरमध्ये किंवा अँजिओस्पर्ममध्ये, प्लांटमध्ये तशा सिमेट्री आहेत. तशा सिमेट्री कुठल्या? ॲक्टिनोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक आणि एसिमेट्रिकल असे हे फ्लावरचे वेगवेगळे सिमेट्री कशी आपण डिवाइड करतो, कसं आपण या ठिकाणी स्टडी करायचं ते पहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाऊया. ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री, झायगोमॉर्फिक सिमेट्री आणि असिमेट्रिकल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय स्टडी केलं? एक टिपिकल फ्लावर. त्या टिपिकल फ्लावरमध्ये असणारे फ्लावरचे पार्ट्स 4 आहेत. सेपल्स, पेटल्स, स्टेमेन आणि कार्पेल. ह्यात रिप्रोडक्टिव्ह पार्ट कुठले? स्टेमेन आणि कार्पेल. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टेमेन. स्टेमेन कशाचा युनिट आहे? अँड्रोशियम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कार्पेल. कार्पेल कशाचा युनिट आहे? गायनोशियमचा. सेपल कशाचा युनिट आहे? कॅलिक्स. पेटल कशाचा युनिट आहे? करोला. म्हणजे फुलाचे 4 पार्ट्स कुठले? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. हे फुलाचे 4 पार्ट्स. त्यांच्या एक एक मेंबरला, त्यांच्या एकल युनिटला, कॅलिक्सच्या एका मेंबरला सेपल, करोलाच्या एका मेंबरला पेटल, अँड्रोशियमच्या एका मेंबरला स्टेमेन, गायनोशियमच्या एका मेंबरला कार्पेल. कार्पेलमध्ये 3 भाग, ओहरी, स्टाईल आणि स्टिग्मा. फुलाच्या स्टॉकला पेडिसेल, पेडिसेलचा वरचा भाग थॅलॅमस, त्याच्यावरती फुलाचे 4 पार्ट्स या ठिकाणी काय झालेले असतात? अरेंज झालेले असतात. आता हे झालं फुलाच्या. आणि काही टेक्निकल टर्म्स मी तुम्हाला सांगितले फुलाच्या बाबतीत. आता फुलामध्ये महत्त्वाचं जे पॉईंट स्टडी करायचं आहे म्हणजे सिमेट्री इन द फ्लावर. हे सिमेट्री जे आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करूया.